बोलाव्यात. अजून मस्त बाकी शॉट सर गंमत करतोय तो. आज नाही कॉपी करणार. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व सन्मान्य आदरणीय गुरुजन, सर्व गुरुजनांना अगदी नमस्कार करतो मी या ठिकाणी. सर, मी वर्गातला म्हटल्यानंतर सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसणारा विद्यार्थी, पण मला माझ्या गुरुजनांनी काही का असं उंचीप्रमाणे पुढे आणला, पहिल्या बेंचवर बसवलं. आधी असं वाटत होतं आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 आणि शाळा नंबर 2 या शाळेमध्ये जे काही संस्कार मिळाले, ज्या गुरुजनांपर्यंत 4थी पर्यंत आलो आणि त्यानंतर पाचवीला यायची भीती वाटत होती. पोरांमध्ये आधीच माहिती होऊन द्यायचं, नाही बाबा हायस्कूलना शिक्षक ना फार अवघडच म्हणजे मारतो. आणि खरोखर ती गोष्ट 5वीला आल्यानंतर समजली. कारण का, लहान मुलं असल्यानंतर त्याला आपण सहसा मारत नाही, परंतु थोडंसं मारण्यासारखं झालं की त्या विद्यार्थ्याला त्याला वळण लागवलं. तो चिखलाचा एक मातीचा गोळा असतो, त्याला आकार देऊन तो कसा पुढे जाईल आणि तो घडेल. तो मारण्याचा उद्देश तो असतो गुरुजनांचा आणि रागवण्याचा. मला 5वीला असताना, आज आपल्यामध्ये नाही, खैरनार PR सर मला वर्ग शिक्षक होते आपल्या सगळ्यांना. खैरनार PR सरांनी कधीच असं हे केलं नाही की एखादा विद्यार्थी जवळचा एखादा, सगळ्यांना आपल्या आवाजानेच गार केलं असेल, आवाजानेच गार केलं असेल. मग 5वीला थोडस माझ्या बरोबरचे काही मित्र नाही तिथं. मराठीला खेडकर सरांचा तास आला की खिडकी मागणं दप्तर फेकलं की मागेच मला होता डायरेक्ट घरी. तास संपला का हळूच तिकडनं घुसायचं आणि वर्गात येऊन पुढच्या तासाला बसायचं. काही मुलं गावात यंगडीकडे पळायची, काही यंगडीकडे पळायची. ठीक आहे, आज वाचले ना, दुसऱ्या दिवशी कुठे जाणार. पण एखाद्या दिवशी जर सापडलं सरांच्या तावडीत, तिथून पुढं मग तो मुलगा बरोबर तासाला हजर यायचा आणि त्याला हळूहळू 5वीत नाही, 6वीत नाही, 7वी पासून बाकी गोडी लागली सगळ्या विद्यार्थ्यांना. मला आठवतंय, मी मॉनिटर झालो, वर्गातल्या काही विद्यार्थ्यांची नावं लिहिली की बस तू बाहेर आहे, फक्त बाहेर, तू फक्त बाहेर आहे. मग पाहू त्या विद्यार्थ्यांच्या दंगा मस्ती खूप काय. आता माझ्यापेक्षा धिपाड पोरं, मी त्यांच्या मागे पळत सुटायचो, त्यांना पकडायचो, शर्टाचे बटणं तोडायचे, पुन्हा गुरुजनांजवळ यायचं आणि पुन्हा मार खायचा डबा. सर, मी जे काही घडलो संपूर्ण गुरुजनांमुळे या ठिकाणी. माझी अतिशय म्हणजे घरची सर्वसामान्य परिस्थिती, पॅन्डीला 2 ठिगळे होते, ठिगळ्यांचे पॅन. आणि अशा परिस्थितीत शाळेत यायचं आणि शाळेत नंतर घरी जरी दप्तर टाकून घरी पळालो, वडील काही शांत बसू द्यायचे नाही. चाल वखरायला, चाल नागरायला. मग आता तिकडं काम करायचं का इकडं शाळा. मग हळूहळू तिकडं थोडस कामाचं हेवा लागलं, मग शाळेकडे ओढा आपोआप लागला आणि गुरुजनांच्या आवडीने हळूहळू शाळेमध्ये झालं. इतिहासाचा ग्रहपाठ पूर्ण नव्हता. मनोज खैरनार, आम्ही शेवटच्या बेंचवरचे काही मुलं सगळेजण छेड्या घ्यायला आलो आयरे मॅडमकडे छेड्या घ्यायला आलो.
जाय रे गोरख छडी तोडून आण. गोरख एकदम ओली छडी घेऊन यायची. त्यावेळेस खूप मज्जा वाटायची. ओली छडून आणून ज्यांचा ग्रहपाठ अपूर्ण असेल त्यांना छड्या दिला की बाकीच्यांना गंमत खूप वाटायची. खूप गंमत वाटायची. पण त्या छडीने आज आम्ही घडलो. त्या छडीने आज आम्ही घडलो. मॅडम टेबल होता समोर. मॅडमने छडी दिली आणि छडी दिल्याबरोबर मी हात काढून घेतला. हात काढल्या मॅडमच्या हातातल्या बांगड्या फुटल्या. सगळ्या बांगड्या हातातल्या फुटल्या. मॅडम उठल्या जागेवरनं आणि मला असा गालात सपासप दिल्या आणि पाठीवर झोडपलं. ते पाठीवरची जी काही धाप आहे आजही आठवते मॅडमची. मला आजही आठवते. मी खेडकर सरांच्या बाबतीत बोलू शकतो. सर स्काउट गाईडला होते. 10वीला स्काउटचा तिकडे तास भरायचे आणि तास भरत असताना स्काउट गाईडचा सिलेबस पूर्ण, परंतु ज्यांचं वर्गात शुद्धलेखन चेक करायचं राहिलं त्यांचं त्या झाडाखाली शुद्धलेखन चेक व्हायचं. सर मी माफी मागतो, आजही माझं अक्षर सुधारलेलं नाही. बाकी सगळे म्हणतील सुधारलेलं आहे, पण त्यांनी शुद्धलेखन केलं म्हणून सुधारलं. मी शुद्धलेखन केलं नाही, खरी चूक हे करतो सर. आज मी माफी मागतो. माझा ग्रुप लीडर आनंद नहार होता. आलेला नाही आनंद नहार. मी शुद्धलेखनाला काय केले असेल बरं? ज्याचं शुद्धलेखन पूर्ण असेल त्यालाच A ग्रेड भेटेल. सरांनी धमकावून सांगितलेलं होतं. काय करायचं? शुद्धलेखन तर पूर्ण पाहिजे. मी काय केलं असं? सगळ्या जुन्या वह्या काढल्या, त्या एकत्र सुईदोऱ्याने टाचल्या आणि सरांच्या सहीचं पण पाठीमागे चिपतो. आज चूक कबूल करतो सर मी. एवढ्या दिवसांनी 22-24 वर्षांनी. आणि नहारला म्हटलं बघ माझं शुद्धलेखन पूर्ण आहे. सरांनी दाखवलं हो पूर्ण. सरांनाही हे विचार पडला असेल आणि शुद्धलेखन तेव्हा पूर्ण केलं. पण सर आजही ब्लॅकबोर्डवर लिहित असताना मी अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. भाग्य एवढंच माझ्या मध्ये इतर नेतृत्व चांगले असल्यामुळे मला मुख्याध्यापक पद त्या ठिकाणी मिळालं 13 वर्षापासून. आणि शिकवणं हा विषय माझ्याकडे कमी. आणि 8वी 9वी 10वी मराठी 10वीचा भूगोल हे विषय मी त्या ठिकाणी शिकवतो. परंतु सर तुमचाच उपक्रम मी आजही विद्यार्थ्यांना राबवतो. हे मला शिकायला मिळालं. मी 8वी पासून तुम्ही गृहपाठ पण द्यायचं, स्वाध्याय पण द्यायचं, 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकाही सोडवायला द्यायचं आणि शुद्धलेखन रोज 1 पान करायचं म्हणजे करायचंच. त्या 8वीच्या विद्यार्थ्याचं शुद्धलेखन 8वी 9वी 2 वर्ष एकदम परफेक्ट होऊन जातं. 10वीला तो चांगल्या पद्धतीने पेपर लिहितो बोर्डात. मग बाकी शिक्षक पाठांतर. सर पाठांतर पण तुमच्यासारखंच मी अवगत केलं की पाठ सगळे शिकून झालं की आवृत्ती सुरुवात झाली. इतिहास भूगोल त्याच्यानंतर मराठी वगैरेची. आणि प्रत्येक प्रश्न परत छडी. परंतु आता सर छडी बंद झाली आम्हाला. छडी बंद झाली. परंतु बोलण्याच्या धागात न का असे नाही विद्यार्थी ते करतात. त्यानंतर फर्स्ट टाइम सहल निघाली या ठिकाणी आणि सहलीला जाण्याचा योग त्या ठिकाणी आला. सिंधुदुर्ग वगैरे कोकण किनारपट्टीला. आणि माझ्या शाळेमध्ये ती सहल निघल्यामुळे तो फेरफटका केल्यामुळे मी माझ्या 100 पोरं त्या ठिकाणी बिनधास्तपणे दरवर्षी सहलीला नेतो आणि त्यांना नवीन नवीन स्थानं त्या ठिकाणी दाखवतो आणि त्यांच्या ज्ञानात कशी भर पडेल याच्यासाठी मी त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. सर घरची परिस्थिती हलाखीची. सहलीला सुद्धा 500 रुपये माझे ML आयरे सरांनी या ठिकाणी भरलेले होते. पण सहलीला जायचंच होतं, हट्टाने गेलो होतो. पण ते आज फायदेशीर पडलं. आणि कालांतराने सरांनी मला कॉलेजला असताना सुद्धा इथून मालेगाव कॉलेजला जायचं, सायकलीवर जायचं. माझे जे काही मित्र आहेत ना ते मित्र सायकलीला जायचे, त्यांच्यासोबत मीही सायकलीने कॉलेजला जायचो. पण 2-3 वर्ष सुद्धा ML आयरे सरांनी मला आर्थिक बाजूने त्या ठिकाणी खूप शेवटपर्यंत मदत केली हे लक्षात घ्या. आणि सर्व गुरुजनांच्या सहकार्याने मी आज त्या ठिकाणी
उच्चस्थ पदावर त्या ठिकाणी कार्य करत आहोत. सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि जे जे काही अनुभव मला या शाळेमध्ये आले त्या अनुभवाने त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पुढे पुढे त्या ठिकाणी जात राहिलो. गुरुजनांचा जे काही मार आहे, गुरुजनांचा जो काही मार आहे, तो मार खाल्ल्यामुळे आपण सर्व विद्यार्थी त्या ठिकाणी खोड्या तर भरपूर केल्या, खोड्या सोडा. त्यानंतर वर्गामध्ये शाळेत जात असताना गृहपाठ निबंध मोजक्याच मुलांचे पूर्ण असायचे. निबंधाची वयस कोणी द्यायची नाही हो. दीप्ती आणि सविता तो वयस द्यायची नाही, वय खराब करून आणतो, लोणच्याचे डाग पाडून आणतो. आम्ही द्यायचं सांगायचं, पण आम्ही देऊ, पण पांढरा कवर लावून आणशील का? तर पण काही का असे नाही, आनंद मार्फत, योगेश मार्फत, पंकज शेवाळे मार्फत बरोबर ती वय भेटून जायची आणि असा अभ्यास पूर्ण करत 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 8वी नंतर बाकी चांगली ओढी लागली अभ्यासाची आणि छानपैकी त्या ठिकाणी चांगल्या टक्क्यांनी पुढचं उच्च शिक्षण घेत आज त्या ठिकाणी आलो. आज माझे जे काही मित्र परिवार आहेत त्यांनी हा जो काही माझे विद्यार्थी मेळावा आहे या सगळ्यांना एकत्र आणलं, त्याबद्दल सगळ्यांचा मी अगदी ऋणी आहे. आणि या ठिकाणी मी 2 शब्द बोलायचे मला 2 शब्द म्हणतात काय? काय त्यांनी शिक्षकांचे सगळेच आदर्श घेतलेत. तो शुद्ध लेखन करून घेतो, पाठांतर करून घेतो. छडीचं त्याला फार वाईट वाटलंय की त्याला छडी वापरता येत नाहीये आणि तो निवांत भाषण करत होता. आधी ना सर जेव्हा भाषण चालायचे का वाळू असायची, मग आम्ही ना पुढच्या पोरींना शेपट्या काढायचो, खडे मारायचो, खडे खडे खेळायचो. आधी तशा काही टाइम नव्हता, काहीच नव्हतं म्हणून या पोरं कटाय लक्ष्मण. हा बरोबर आहे की सर, आम्ही तसंच करायचो. आणि मला काय प्रश्न पडायचा, मी पण भाषण करायचं, पण कायम वाटायचं की ह्या टाळ्या वाजतात कशासाठी? भाषण संपवलं म्हणून की भाषण चांगलं होतं म्हणून? हा प्रश्न मला अजूनही पडतो. आता तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या तरी थांबणी म्हणून का चांगलं बोलते म्हणून? नक्की सांगा, वाजवा बरं. मस्त. बरं, त्याला मी आमंत्रित करते मनोगत व्यक्त करण्यासाठी. येशीनाथ पवारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पेठे सर, पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बाबुल सर, गवळे सर, सर्व गुरुजनांना मी अगोदर वंदन करतो. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर म्हणजे आजपर्यंत मी कधी स्टेजवर येऊ नव्हतो आणि काय ते माहिती नव्हतं, पण सर मित्र बोलायला लागला त्याच्यावर काय असं 2 शब्द बोलण्याची इच्छा आली. सर युवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेणू गेला गगनावरी, मोगरा फुलला फुले वेचिता ते भारू कळे. क्या बात है, क्या बात है. ज्या गुरुंनी युवलेसे आमचं रोपटं लावलं, हा मोगरा सगळीकडे आज फुलवलाय, त्या खरंच गुरुजी तुमचे अभिनंदन करतो. पुढे मला खास करून म्हणजे मराठी भाषेबद्दल थोडंसं बोलायचं होतं, कारण की 10वीला एक धडा होता आणि त्या धड्यामध्ये ज्ञानोबा माऊलींचं माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. त्यामुळे आता असं वाटायला लागलं की आपली मुले आता आपण इंग्लिश मिडियम मध्ये टाकतो, ते टाकतो, पण मराठी भाषेचा दर्जा आज आपल्याला निश्चित पाहिजे, मिळाला पाहिजे किंवा आहे. त्याबद्दल मला खूप बोलण्याची इच्छा होती सर, पण मला काही बोलता येत का नाही ते मला असं समजेल ही. तरी पण सर्व गुरुंचं वंदन करतो. 2 शब्द जोरदार टाळ्या वाजवायच्या. खरं तर संतश्रेष्ठ श्री ज्ञानमाऊलींची त्यांनी आठवण करून दिली. खरं तर तो म्हटला की मराठीला दर्जा प्राप्त झाला पाहिजे, तर बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाला. आपल्या मराठी भाषेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
आणि अर्थातच पाया ज्ञानदेवांनी रचला तुका व कळत झाले आणि मध्यंतरी जे रंगकाम कोरीव काम केलेत आपले सर्व संत श्रेष्ठ आणि आपल्या कविवर्यांनाही मागे ठेवता कामा नये. कुसुमाग्रज असतील, सगळेच गोविंदाग्रज असतील, आपल्या आद्य कवयित्री अहिराणी बहिणाबाई चौधरी असतील, यांनी सुंदर रंगकाम, गोंधणकाम, नक्षीकाम केलंय म्हणून आपली भाषा आज इतकी सुंदर आहे. आणि मराठी भाषेबरोबरच मला बोलावं वाटेल की ते म्हणजे आपली मायबोली अहिराणीवर. सर, तुमच्या कृपेनं मी एक अहिराणी रेडिओ आहे, खानदेशी रेडिओ, त्याची आरजे आहे मी. तर बरेच सारे कार्यक्रम मी जवळ अहिराणी मान करत जवळ मला फोन येतच, तुला इथलं चांगलं अहिराणी येस का, किंवा तुम्ही कुठून बोलताय, तेव्हा दीप्ती म्हणाली तशी खरंच शिक्षकांचीच आठवण येते. आणि मराठी सुद्धा, मराठीच्या शिक्षकांची तुम्ही सगळ्यांनी जे शिकवलं त्यामुळेच आपली मराठी खरंच शुद्ध राहिली आहे. नाहीतर अहिराणी मराठी कवळ मिक्स होईजास काहीच समजत नाही. नवीन नवीन जेव्हा आमचं नियोजन सुरू झालं तर मुलांचे फोन यायचे, ते अहिराणीत बोलायचे, माझी थोडी तारांबळ व्हायची, पोरं खूप हसायचे, माय मेर धरत नाही, डायरेक्ट बांधवा लागलं, तू एक तर अहिराणी बोल, एक तर मराठी बोल. पण तशी माझी अहिराणी आणि मराठी दोघंही छान आहेत. तर मराठी भाषेचा सन्मान तर आपल्याला करायचाच आहे, पण आपल्या माय माऊली अहिराणीला कधीच विसरायचं नाहीये. माझ्यासारखंही असेल की आपली तुमची बायको किंवा आमचे सगळ्यांचे नवरे की अहिराणी मराठी, काही नसतील अहिराणी, काही बायकडे फक्त मराठीच चालतं, पण तरी सुद्धा आपण आपल्या मुलांना अहिराणी नक्की शिकवायचं आहे आणि आपली भाषा, आपली परंपरा नक्की चालू ठेवायची आहे, हो की नाही? तुम्ही मला बी कटाई घ्यायला वाटतं, तरी कमी काहीच बोली राहिलो नाही म्हणतं, जास्त मराठी ना धडासारखं कवितासारखं बोलतो या मला खाल उतार देतील, म्हणून असं खेळत सगळं सुरू आहे. आणि पुढचं नाव घेईल आमच्या वर्गातली अतिशय हुशार, मन मिळावणी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायम मदतीस तत्पर. पेपर झाला की पोरगी पेपर देऊन टाकायची, पुरवणी गिरी, पुरवणी पुरी बहिणी, पुरवणी चाल निमांगे, निबंध म्हणू नका, गणित म्हणू नका, सगळं बघून लिहिलं. आजही तिला विचारायला गेली की सांग ना तुझं पद काय, म्हटले अगं माझं पद वगैरे काही सांगू नका, तुमची मैत्रीण आहे. आणि अशीच मोठ्या मनाची, नेहमीच मनमिळाव स्वभावाची, शांत मितभाषी जयश्री आईरेचं जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयात. पद सोबत पगार सांगा तरी चालेल. आदरणीय शिक्षकवृंद, तसेच उपस्थित मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी सगळ्यांना माझा नम्र नमस्कार. अर्थातच स्नेह संमेलनासाठी आज आपण इथे उपस्थित झालो, पण स्नेह संमेलन आपलं 24 वर्षांनी होतं. त्या 24 वर्षांनी होत असलेल्या स्नेह संमेलनासाठी तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पण आज इथे उभं राहून एक विचार येतो, हा काळ किती पटकन निघून गेला. असं वाटतं कालच आपण शाळेतल्या वर्गात बसलेलो आहे, सर शिकवत आहेत, लिहत आहोत आणि दुपारचा आपला टिफिन एकमेक कसं खात आहोत, हे असं आत्ता मला बघून असं वाटतं मी त्याच जगात आहे. मला वाटतच नाही मी आज कुठे उभी. काळ असा जणू इतका पटकन निघून गेला तर ते खूप गहीवरून आल्यासारखं झालेले. कोणाला काय विचारतो, कोणाला काय विचारतो, तू कुठे आहे, तू कुठे आहे, तू काय करतेस, तुला कुठे दिलेले, तुझी मुलं काय करतात, तुला किती मुले. कोणाला असं वाटतं हा कार्यक्रम नको, फक्त गप्पा रंगल्या पाहिजे. असं खूप आनंद होतोय सगळ्यांना. असं वाटतंय का आज 25 वर्षांनी आपण पुन्हा एकत्र आलेलो. आता कोणी संसारात रमलंय, कोणी व्यवसायात, तर कोणी प्रत्येकाच्या नोकरीत रमले. पण या सगळ्याच्या रमण्यामागे आपल्या मनातला जो मित्र आहे तो कुठेतरी अजूनही तसाच राहिलाय. पण त्याच्यासाठी आज वेळ द्यायला हा क्षण आपल्याला मिळालेला आहे. त्या जुन्या आठवणी आपण आज पुन्हा जिवंत करणार आहोत. वर्गातल्या गप्पा, शिक्षकांचा राग आणि ती निरागस मस्ती होती एकदम, म्हणजे त्याच्यात कुठला स्वार्थ नव्हता, कुठला त्याग नव्हता, एकदम मजेशीर आनंद. आता कसं सगळ्या जबाबदार आहे, हे करावंच लागणार आहे, हे केलं नाही तर असं, म्हणजे प्रत्येक जबाबदारीत आपण इतकं गुरफटून गेलोय तर कोणाला वेळ द्यायला सुद्धा वेळ नाही. इतका वेळ सुद्धा आपला म्हणजे आधीच आपलं शेड्यूल तयार राहतो, सोमवार ते शनिवार तुम्हाला काय करायचं, म्हणजे मग आपल्यासाठी कधी वेळ मिळणार आहे. हे सगळं शेड्यूल तर सगळ्यांसाठीच दिलेलं आहे, याच्यामध्ये आपण स्वतःला पूर्णपणे विसरून गेलोय असं मला वाटतंय. पण आज या क्षणांनी असं वाटतंय परत त्या वर्गात आले, मला परत हे जीवन जगायचंय, नको हा पुढचा व्याप, नको ते. अशा पद्धतीने आज 20 वर्षांनी पुन्हा त्या दिवसांची चव चाखायला मिळते, याचा मला खूप आनंद झालाय. पण असो, आज म्हणजे जे नियोजन केलंय त्यांच्यासाठी मी मनापासून खूप आभार मानते, कारण त्यांच्या या कार्यक्रमामुळे आपल्या मैत्रीचं जे नातं आहे ते अजून घट्ट झाले. त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि आपल्या मैत्रीचा धागा अजून मजबूत झाला. आज आपण सगळे आपल्या आयुष्यात खूप पुढे गेलोय. कोणी कुठे
इतके पुढे गेलोय तर आपल्या या भेटीत म्हणून आपण एक विद्यार्थीच आहोत असं मला वाटतंय. कोणी अधिकारी असो, कोणी कोणत्या नोकरीत असो, कोणी देशाची सेवा करतो, तर कोणी संसारात आपल्या पिल्लांची सेवा करतो. असे प्रत्येक जण अटकलेले. पण आज आपण परत तेच निष्पाप, बिनधास्त आणि मनाने तरुण असे विद्यार्थी म्हणून एकत्र आलो, याचा मला खूप आनंद झालाय. तुम्ही शब्दात सुद्धा व्यक्त करू शकत नाही. त्याच्यामुळे आजचा आनंद, आजचा दिवस हसत गात जुन्या आठवणी आणि उजाळा देत साजरा करूया. आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. थँक्यू. खरं तर की नाही, म्हणजे तिने 2 मिनिटात संपवलंच भाऊ. त्याच्यामुळे आम्ही तुझे आभार व्यक्त करतो. आधी कोणी सांगत होती आटपा टाळ्या वाजा, म्हटलं आपल्याला कोणी बोर नको व्हायला. मी म्हटलं होतं ना आपल्या वर्गातली सगळ्यात हुशार विद्यार्थी बघ, लांबूनच बघून घेतली ही पोरगी टाळ्या वाजवायला लावेल म्हणून. थँक्यू सो मच. मी खूप आभार व्यक्त करते जयश्रीचेही. मुलांचे डबे आम्हाला आधीच टाइम टेबल आलेलं असतं, शॉर्ट ब्रेक, लॉंग ब्रेक, हो की नाही, बऱ्यापैकी. आणि टिफिन काय बनवायचा आधीच विचार करायचा. नाही तर आमचे डबे राहायचे कढीचे, त्याच्यात भाकरी, म्हणजे मी पोळीच खायची, रडून रडून मी पोळीच खायची, पण बऱ्यापैकी भाकरी आणि त्याच्यात लोणच्याची फोड. बरं ती लोणचं लावाने भाकर लोणचं एकत्र करायला गरज नाही, आधीच तेल पावा, शेवट पावा भाकरले लटकेल राय. फार फार तर मुगनी डाळ होई तर डाळ काढी आणा, रस घाल सुटी आणा, बरोबर शकाने. खिचडीचा पण आम्हाला आस्वाद कधी मिळाला नाही, जरा लवकर मोठे होऊन गेलो आम्ही. आमचा टिफिन, आमचा डबा तोच होता. घरच्यांना म्हटलं भाकरी नको, लोणचं नको, उपाशी जाय तर तीच राय. आमचे काही असे लाड झाले नाही. 1 रुपया पण कधी मिळाला नाही. त्या सूर्यफूलच्या बिया 50 पैसे 50 पैसे. बरं कधी सरडून रडून 25 पैसे 4 आणि 8 आणि आणावे सूर्यफूलच्या बिया घ्यायच्या, तर हे लोक मारायचे राव. तर हे गाण गोतील म्हणून हे गाव द्यायचे नाही. खरंच की नाही. आता हे सगळे म्हणताय तुम्ही आम्हाला मारलं, मग आम्ही शिकलो. सर तेव्हा काय काय बोलायचे तुम्हाला सांगेल नंतर. सर सगळ्या गमतीचा हसत खेळत ठेवण्याचा विचार आहे. अतिशय मला कोणीच गांभीर्याने घेऊ नये, नाही तर मी पण असे सिरियस बोलायला लागले. हे पोरं सगळ्यांनी मला त्यांनी कबूल केले, प्रत्येकी 10,000 रुपये देणार आहे हसत खेळत ठेवल्यामुळे. त्यामुळे मी आता कुठल्याच गांभीर्यात बोलणार नाही, हो की नाही. मैत्रिणींनी घरी जेवायला बोलवलंय, साड्या घेऊन ठेवल्यात त्यांनी. ऐकलं बाबा सर काय म्हटले, पैसे आधी काढून घे म्हणे, पैसे सरांकडे जमा करा. सर पैशांवरून आठवतो, दीप्ती म्हणाली आम्ही खूप फीस भरतो खरंच, आणि आम्ही 1 रुपया आम्हाला झेंड्यासाठी पाहिजे असायचा. बाप रे बाप, सर खूप रडा लागायचो. ते निधी तर ते कंपोस्टला चिटकवायचे. बरं आमच्या कंपोस्ट बी वर्षानुवर्ष बदलायच्या नाही, त्या पत्र्याचा आम्ही ठोकून ठोकून वापरायचो. बरं त्या कितला झेंडा, ज्यांना झेंडा जास्त त्या काय आम्ही कमवलं. माझे आजोबा म्हणायचे कशाला 1 रुपया, 20 स्वतः स्वातंत्र्य सैनिक आहे आणि 1 रुपया मला काय करायचं. आणि बाकीच्या मुली घ्यायच्या, दीप्ती जयश्री आहे ह्या आधी घ्यायच्या, अजून हे वा अरे यांनी घेतलं. ते आठवतं का तुम्हाला. आणि ते सगळे पैसे कोणाला द्यायचे, जवानांना. आणि आपल्यातले 2 मेंबर आहेत ना जवान, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जय जवान जय किसानचे पाहिजे. खूप प्रगतिशील शेतकरी आहेत. 3 शेत 4 शेत कितला शेत तुला सांग होतं लिहिदा 4 शेत. बरं 4साठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बाकीचे खूप प्रगतिशील शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हा किरण नाव म्हणूनच गिरेन मी. बरं बाकीच्यांचे कोणते कोणते क्षेत्र आहे, थोड्या वेळात मी पुढे सरकत राहील. आणि मी आता पुढचं मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रतिभा आहे हिला मंचावर बोलवते. जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूयात. यानंतर तुम्ही सगळा मला आग्रह करा की तू बी भाषण कर. अशोक करा आग्रह करा, कर. नमस्कार. जे खरं सांगायचं तर मी आज पहिल्यांदाच मंचावर बोलते. आज स्नेह मेळावा, या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित सर्व माझे शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी, सन्माननीय अध्यक्ष यांना सर्वांना मी नमस्कार करते, दंडवत करते. आपल्या सर्वांना खूप आनंद होतोय की आजचा दिवस खरंच खूप वेगळा आहे. आपण सर्व म्हणायचो कार्यक्रम झाला पाहिजे, पण हा सगळा पुढाकार आपली प्रिय मैत्रीण नीलम, योगेश महाजन, भरत, किरण या सगळ्यांनी, देवीदास यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन खूप छान पद्धतीने सगळ्यांना एकत्र जमवलं. आज 25 वर्ष मागे किंवा 24 वर्ष मागे वळून बघतोय आपण की काय जगलो, काय शिकलो या शाळेत,
शिक्षक शिक्षिका आपले वर्गमित्र मैत्रिणी यांचा सगळ्यांचा चित्रपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतोय की आपण कसं एकमेकांशी गप्पा मारायचो, बोलायचो, शिकायचो, छेड्या खायचो. निबंधाची वही आता ऑनलाईन गुगलला मुलं हा निबंध मागव, तो निबंध मागव. आज नाही जयश्रीकडे निबंधाची वही मागायला जायची, दीप्तीकडे जायची, दीप्ती वर्गात असायची त्याच्यामुळे तिच्याशी नाही. पण जयश्री आम्हाला द्यायची आणि तिचाच एक नंबर पूर्ण असायचा. आज मुलांना सगळं रेडीमेड मिळतं, तसं आपल्याला शोधावं लागायचं, 4 पुस्तक चाळावे लागायचे. तसं मी कधी भाषण घेतलं नव्हतं आणि मला ती डेअरिंग नव्हती. खांडगे सर मला म्हणायचे की तू बाथरूम सिंगर आहे, तुला कधी डेअरिंग नाहीये. आणि त्यांनी मला माझे विज्ञानचे प्रयोग चेक केले. 8, 9, 10 असतील ते कदाचित. त्यांनी सगळ्यांना चेक करताना लिहिले होतं की सगळ्या अक्षरांना टोप्या देणे. सगळ्या अक्षरांना मी अर्धवट टोप्या दिलेल्या होत्या आणि मला खूप रडू आले की छान अक्षर काढले. आणि मी माझे प्रयोग स्वतःच काढायची. आपले आई वडील शेतकरी असायचे त्याच्यामुळे आपलं आपणच करायचो. आणि मग नंतर चेकिंगला दिले, सगळ्यांना टोप्या दिल्या. मला सरांनी सगळ्या विज्ञानाच्या प्रयोगाला व्हेरी गुड दिलं. मला खूप आनंद झाला ती वही पाहून की मला सरांनी व्हेरी गुड दिला. असं आज नाही आलेले आहेत ते सर, म्हणजे सगळ्यांबद्दल अनुभव तसे वेगवेगळेच आहेत. पण आज वेळेची कमी आहे त्याच्यामुळे आपण कमीच बोलतोय. आणि मी सगळ्यांना पाहून असं गहिवरून येते की ते चेहरे सगळे बदलून गेलेले. काही लक्षात राहत नाही की हा कोण आहे, ही कोण आहे. म्हणजे मुली साधारण लक्षात राहतात पण मुलं नाही. आणि सगळे आता काही बाहेर गावी आहेत, काही गावावर आहेत, काही कुठं. त्यांना सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय आपल्याला की आज आपण 24 वर्ष मागे वळून बघतोय की आपले हे मित्र मैत्रिणी प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये विशेष प्रावीण्य मिळून काहीतरी करते. आज आमच्या मैत्रिणी काही गृहिणी आहेत, काही शेती करतात, काही उत्तम स्वयंपाक करतात, काही शिक्षिका आहेत, काही आता जयश्री फॉरेस्ट खात्यात आहे, कोणी कुठं. पण आज कोणी नाशिक, कोणी मुंबई, पुणा, खेडोपाडी राहत आहेत. पण आज ह्या कार्यक्रमाच्या ओढीने इतक्या लांबून आलेली माझी मैत्रीण अनिता, सकाळी पाऊस इतका चालू होता मी तिला आग्रहाने फोन केली, धावपळ करत आली सर ती कार्यक्रम. अगं म्हटलं भेटतील त्या मैत्रिणी सगळ्या. असं ती सगळ्या ओढीने आल्या. मला खूप आनंद होतोय. आणि शिक्षकांना बघून मेन म्हणजे शिक्षक थोडं चेहरा बदललेला, खूप काही नाही. बघितल्यावर वाटतं नाही हे खेडकर सर आहेत, हे रंभा सर आहेत, पेठे सर, आयरे सर, गवडी सर, महाजन सर, मॅडम तर जशा आहेत तशा दिसतं आम्हाला गाईडच्या तासाला. खूप छान वाटतंय. एवढ्यावरच माझे 2 शब्द संपवते. चल अगं बोल, नाही म्हणजे मी बोलली याच्यातच मला काय वाजवा याच्यासाठी जोरदार. यासाठीच हा कार्यक्रम होता की सगळ्यांनी पुढे आपल्या शिक्षकांचा दिसण्याचा. सर सहलीला गेलो होतो आपण, तो 500 रुपये त्याच्याकडे नव्हते, त्याला कोण दिले होते रे? मी पण खूप रडली होती, जेवण नव्हतं केलं एका रात्री. मग दुसऱ्या दिवशी मला सकाळी पैसे मिळाले. तर एक जुना फोटो आमच्या ग्रुपला शेअर केला होता, त्यात तुम्ही होते. तुमचं स्वेटर तुम्हाला आठवत नसेल, आमच्या चांगलं लक्षात आहे सगळ्यांच्या फरचं. कोणाकोणाला स्वेटर आठवतं सरांचं? 1 नंबर क्लास सर यांचं स्वेटर होतं. तर तोच फोटो होता. सर पुढे बसलेले मुलं होते मागे. माझ्या मुलीने तो फोटो बघितला, ते आई हे फिल्म स्टार कोण आहेत? सर खरंच इतके छान दिसत होते. सरांचा तो सनग्लास वाला गॉगल काळा आणि सरांच्या त्या लुक साठी. आणि सर आता म्हणत होते माझ्या पाठीत दुखतं. खरंच होत असेल वयोमानाप्रमाणे, पण तुमचं वय आहे असं आम्ही अजिबात मान्य करत नाही. सरांच्या यंग साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि मॅडम तुमच्या साड्या आजही आठवतात आम्हाला, एकदम सुंदर साड्या. यांनी बांगड्या फोडल्या या पोरांनी, काही तुला वाटतं? आणि मॅडम म्हणे ना, मॅडम तशाच दिसतात. खरंच ब्युटी विथ ब्रेन, सगळं टोटल काही सगळं असावं एखाद्या व्यक्तीमध्ये, त्या मॅडमला बघून कळतं. मॅमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. बाकीच्या सगळ्यांचे वैशिष्ट्य माझ्याकडे आहेतच, मी हळूहळू पुढे जाईल, नाही तर राहिलं नको काही. फार इच्छा होती, फार पाठांतर केलंय मी भाषण करण्याचं, मला करायचंच आहे. ओके. आणि तयारी करायची आहे. मागे आपली जी बॅक स्टेजला कुठे भरत, इकडे एक बॉक्स, त्या साईडला एक बॉक्स ठेवायचा, गुलाबाची फुलं. ओके सर, माईक ठेवून देऊ का? असा आवाज माझा मोठा आहे. मी छान भाषण करणारे, जशी मी लहानपणी करायची. आणि केमसर फोटो काढायचे.
सर आम्ही हाताची घडी घालून भाषण करायचो. ती हाताची घडी घालायची होती आणि पुन्हा तिकडेच जायचो. ते सगळे शिक्षक खूप आग्रह करायचे भाषण करा भाषण करा आणि मग नाव जायचं. आणि लहानपणापासून जी सवय रुळली तर आज काय तुम्ही आता चेक करूनच घेतलं मी किती बडबड करते. आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या. ती म्हटली आम्ही अक्षरांना टोप्या नाही द्यायचो. लग्न झाल्यानंतर नंतर MA करायला युनिव्हर्सिटी जेव्हा घेतलं मुक्त विद्यापीठात लिहिलं पण टोप्या नाही दिल्या. आणि मीच एकटी होती की मी कॉपी न करता लिहिलं. ते सर आले शिक्षक खूप छान लिहिता म्हणे आणि कॉपी नाही केली. म्हटलं नाही म्हणे टोप्या राहिला. सर टोप्या द्यायची सवय नाही मला, टोप्या घालायची सवय नाही म्हटलं सर मला. तर ते आठवतं मी 2च मिनिटं भाषण करणार. महाशय आणि पूज्य गुरुजींवर आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रमैत्री बालपणीच्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आज जय जय महाराष्ट्र. असं विसरायचं की नाही आणि बरेच विद्यार्थी विसरायचं आणि याची खरंच खूप आठवण येते. आणि आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात. सर्वांना मी असं सांगणार आहे की आपण जो कार्यक्रम परिचयाचा नंतर घेणार आहोत आपल्या रूपरेषेतला, पण शिक्षकांच्या आज्ञेनुसार आपल्याला प्रत्येकाला आपली ओळख करून द्यायची. आपल्याला आपण सन्मान चिन्ह अर्थात आपण घेणार आहोत शिक्षकांच्या हाताने. आणि इथे आल्यावर 2 ओळी किंवा आपलं नाव तरी सांगायचंय. आपलं नाव पाठ करून ठेवायचंय, विसरायचं नाही, पटपट यायचंय. चला केली ताई. म्युझिक पूर्णपणे बंद करते. हो. माझे नाव येशीनाथ सुभाष पवार. माझा शेतीचा पण व्यवसाय आणि लाकडांचा पण व्यवसाय. थँक्यू. मुलबाळ 1 मुलगी 1 मुलगा. सगळ्यांनी आपला बघा इकडे समोर समोर. थोडक्यात परिचय करून द्यायचा आहे. आपला सन्मान चिन्ह घ्यायचं आणि आपल्या जागेवर आश्वस्त व्हायचं. शेती व्यवसाय करतो, कुंभार काम करतो. मला 2 मुलं आहेत. बघा समोर इकडे सर. वेळ वाचवायचा आपल्याला. पावसाने अजून हजेरी लावली नाही. आपला कार्यक्रम आपण आनंदात साजरा करूयात. एका लाईन मध्ये यायचंय, शिस्तीत राहायचं, हसा खेळा शिस्त बाळा. इकडे बघायचं समोर. आणि हे सगळं सर सांगताय मला बोलायला बरं का, नाही तर माझं नाव. ओके ओके ओके. हॅलो नमस्कार. माझे नाव राकेश मोतीलाल अहिरे. मी सध्या मुंबई पोलीस दलात काम करतोय. मला 1 मुलगी 1 मुलगा. सर कॅमेऱ्यात. पाहिलेत किती बडबड करताय त्या पोरी, बघा किती शांत बसले. माझं नाव देवीदास मारुती खेळणार. शेतीचा व्यवसाय करतो. आपापसात बोलायचं नाही. चला. ओके. आपला शाडो पण. किरण एकनाथ बागुल. शेती करतो आम्ही. 2 मुलं आहेत मला. पुढे जाऊ का? या कॅमेरा. ओके 1 मिनिट. समोर 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 समोर. एक कॅमेऱ्यात बघा सर. ओके. माझे नाव सीताराम दादाजी पगारे. तो कसा व्यवसाय आहे आपला बांधकाम. आणि छोटासा इकडे समोर या कॅमेरा. ओके. माझं नाव अनिल उत्तम खैरनार. मी MSCBच्या 5 मिशनमध्ये कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी 1 मुलगा. कपडे प्रेस करण्याचं दुकान आहे. इकडे ब्रो. सर मॅडम या मोबाईल. ओके बघितलं समोर. या कॅमेऱ्यात बघायचं. ओके. मी नरेंद्र दादाजी खेळणार. मला 2 मुलं आहे. मी पुण्याला आहे.
मी विजय नदी खैरनार. मी सध्या नाशिकला असतो. मी नाशिकच्या सातपूरमध्ये बजाज म्हणून कंपनीत कामाला आहे. मला एक मुलगी आहे. ओके. मी चेतन रामदास खैरनार. मी शेती करतो. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी 12वीला आहे, मुलगा आता 10वीला आहे. माझं नाव योगेश संतोष साईरे. मी नाशिकला राहतो. कंपनीत कॅन्टीन आहे माझी. मला 2 मुलं, एक मुलगी एक मुलगा. बघा इकडे समोर या कॅमेऱ्यात सर, या कॅमेऱ्यात हे चालू करून दे, याचं बटन हे बंद. ओके. माझं नाव शिवाजी सुखलाल वाघ. 6 वर्षापूर्वी मी रिटायर्ड झालो आहे. आता सध्या मालेगावात राहतो. छोटंसं किराणा दुकान आहे. मला 2 मुलं आहेत, एक 12वीला एक 10वीला. एक सुंदरशी पत्नी आहे. बघा सोबत आम्ही बघा. ओके. माझं नाव रवींद्र पंडित शेवाळे. मला 2 मुलं एक मुलगी आहे. इकडे या कॅमेऱ्यात समोर. ओके. माझं नाव गौरव रघुनाथ दापोरे आहे. शेती मजुरी करतो. 2 मुली एक मुलगा. इकडे या कॅमेऱ्यात. ओके. माझे नाव विलास भगवान पवार. शेती व्यवसाय करतो. 2 मुलं आहे. या कॅमेऱ्यात. ओके. हॅलो, माझं नाव पोराट जिभाऊ बनकर आहे. मी बिल्डर आहे. मला 2 मुलं आहेत. ठेवलंय नाव मी पाटणकर कंस्ट्रक्शन. वा वा वा. इकडे समोर सर, या कॅमेरा. ओके. माझं नाव गोपीचंद बाबा आहे. एक मुलगा एक मुलगी. आमचा व्यवसाय धंदा. बघा इकडे समोर. ओके. माझं नाव शेख नदीम हसन आहे. मी मालेगावला रिअल कन्स्ट्रक्शनचा बिल्डर आहे. 2 मुलं एक मुलगी. दराम कोतवाले. मला 3 मुलं. माझी मिसेस मी या शाळेतच शिकलेली आहे. परत माझी मुलं पण या शाळेतच शिकत आहे. मला त्याचा खूप अभिमान वाटतोय. माझा खर्च असा आहे. त्यांनी बायको आवर्जून सांगितलं, म्हणजे स्टेटस ठेवलं तर प्रॉब्लेम नाही पडत. मला शेती काम करतो. मला 3 मुली. इकडे समोर. ज्यांचे हात रिकामे असतील त्यांनी टाळ्या वाजवत राहायच्या. ललित कैलास शेवाळे. 2 मुलं आहेत. व्यवसाय शेती. इकडे समोर या कॅमेरा. ओके. माझं नाव दीपक खैरनार. HMT कौसात. माझा गाडी व्यवसाय. मला फक्त 2 मुली. मुलं चिडवतात ते नाव स्वतःहून सांगणं सुद्धा खूप मोठं. चला लवकर यायचंय आपल्याला. पुढच्या कार्यक्रमांकडे वळायचंय आपल्याला. शिक्षकांचं. माझं नाव योगेश रमण महाजन आहे. मी RTO एजंट आहे. एक बायको 2 मुली आहेत मला. मी नाशिकमध्ये जॉब करतो. बिल्डर चांगल्या व्यवस्थित. आणि हा आमच्या काळचा अल्ताफ राजा खूप छान गाणं म्हणायचं ना. आता तो 2 ओळी गाणार आहे. सगळ्यांनी टाळा वाजवा. कोणतं गाणं होतं रे? जोरा जोरा
राज्यस्तरीय खेळाडू आहे. आपण जोरदार टाळ्या वाजवून तिची आठवण करत तिला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ की तिने भारतरत्नापर्यंत पोहोचावं अशी इच्छा व्यक्त करू. माझं नाव दत्तात्रय ताराचंद बाबू, एक मुलगा एक मुलगी, वाहन चालक. इकडे समोर दत्तात्रय बागुल आता जो स्टेजवर आहे त्याची मुलगी राज्यस्तरीय. थांबायचंय. आम्हाला उगीच नाही म्हणत सर, पाटण्याच्या पोरी खूप भारी असतात असं सासरची मंडळी. हो की नाही ग? माझं नाव भरत जगन्नाथ माळे. मी आदिवासी विकास विभागमध्ये काम करतो, पांडुरंग आश्रम शाळेवरती. मला 2 मुलं आहेत, एक 10वीला आहे, एक 8वीला आहे. मालेगावला राहायला आहे आता. या कॅमेरा. या कार्यक्रमाची सुरुवात खूप वर्षांपासून डोक्यात आणि मनात सुरू होती आणि 3 महिन्यापासून याला आम्ही जोरदार वळण दिलं गेलं. काही नियोजन समिती. हॅलो, माझं नाव महेश राजेंद्र खेळतान. मी सध्या पुण्याला राहतोय. माझा स्वतःचा व्यवसाय आहे आणि 2 मुले आहेत मला. या कॅमेरा दादा. माझं नाव प्रवीण दत्तात्रय बागुल. मला 2 मुले आहेत. अरे हा, 2 मुलं आहेत. मी शेती करतो. कार्यक्रमाच्या नियोजनाचे धडाडीचे कार्यकर्ता प्रशांत चव्हाण आवर्जून मुला मुलींचे नंबर जमा करून स्वतः. वेट समोर झुमर बस ना. ओके. टिपला म्हणतो झूम बोलून. मी प्रशांत किशोर चव्हाण. मी भारतीय सैन्य दलात सध्या कार्यरत आहे आणि नाशिक इथे NCC डिपार्टमेंटला पोस्टिंग आहे. तर मी मालेगाव तालुका सोडून नाशिक जिल्ह्यातल्या सर्व शाळांना आणि कॉलेजांना, आमच्याकडे 48 शाळा आहेत, तिथे जाऊन त्यांना फौजीतले धडे पोरांना शिकवतो. इच्छा होती जर मी धुळेला पोस्टिंग आलो असतो तर मी मालेगावच्या शाळांना शिकवायला आलो असतो. ती माझी इच्छा पूर्ण नाही झाली. हां, मार्गदर्शन मी जर तशी शाळेची इच्छा असेल तर मी मार्गदर्शन पक्क करणार आहे. कारण मी 2-3 शाळांना मार्गदर्शन केले आणि कदाचित त्यांना आता नवीन एक पलटण ओपन झालेलं आहे, 64 आर्मड बटालियन NCC. सध्या नाशिकलाच ओपन झाले ना. आता 27 शाळा एनरोल झालेल्या आहेत आणि उर्वरित शाळा घेत आहेत ते. पण ॲप्लिकेशन पुराने ॲप्लिकेशन किती आहेत? मी शाळा आपली 2 नंबरला आलेली आहे, त्याबद्दल मी शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. बघा इकडे समोर. या कॅमेरा. चल योगिता, अश्विनी, सविता, चला या. आपला वेळ. माझ्या म्हणजे मी असं बोलणं होतं पण काही नाही बोललो नाही मी. माझ्या शाळांमध्ये रंभा सर, नायरे मॅडम, खेळकर सर यांनी फार पाठवून दिलं. म्हणजे एक कारण म्हणजे मी आपल्या सरांकडे कामाला जायचो रंभा सरकडे. आला सर काम होतं 15 दिवस म्हणजे 30 मी मुंबईला उतरलो. म्हणतो माले मी आलो, बोला वेलकम माले म्हणजे तू बस, तू नका खुशी होते कारण तू आमना पहिला म्हणजे तू ग्रुप तयार केला ड्युटी तू पुरस्कार नंबर गोळा घ्या म्हणे. हे आमच्या आली माणसे. ठीक आहे. या कॅमेरा. ओके. माझे नाव अश्विनी भाऊ खैरा आणि सासरचं नाव भाऊ अश्विनी भाऊसाहेब बच्चाव आणि मी सध्या अंगणवाडीत मदतनीस आहे. बघा समोर. माझं नाव योगिता गोविंदा खैरदार. सासरचं नाव आहे योगिता प्रशांत देशमुख. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. माझं नाव सुनीता फकीरा पगारे. म्हणून सांगितले नाही. नाशिकला राहते. सासरचं नाव सुनीता फकीरा पगारे. नाशिकला राहते. किती आनंद आहे बघा, पोरगी नाव सुद्धा विसरून गेली. टाळ्या वाजवा तिच्यासाठी. याला म्हणतात आनंद. अत्यानंद झालाय तिला. इकडे समोर.
मी संगीता रामदास वाघ, सासरचं नाव संगीता सतीश शेवाळे. मी माझ्याकडे 9 अंगणवाड्या आहे आणि 3 शाळा आहे. पोषण आहाराचं काम करते मी नाशिकमध्ये. वा वा. 2 मुलं आहे. एक मुलगी B.Com ला आहे 2ऱ्या वर्षाला आणि मुलगा इंजिनिअरिंगला. समोर या का ओके. अशी सवयनी बोलाली. नमस्कार, माझं नाव प्रतिभा शिवाजी आहेरे. सासरचं नाव माझं सौ प्रतिभा आशिष जाधव. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा माझा पुण्याला डिप्लोमा 3ऱ्या वर्षाला आहे आणि 2 नंबरचा 6वीला आहे. बघा इकडे समोर. कधी भीती वाटत? माझं नाव सरिता मित्रा खेळणार आणि सरिता ज्ञानेश्वर चौधरी. मला नाशिकला दिलेले आहे. पण सध्या मी इथे पाटण्यालाच राहते, शेती काम करते. मला 2 मुली. बघा इकडे समोर. थांबा सर इकडे. माझं नाव अनिता जगन्नाथ खेळणार. हे माझं माहेरचं नाव आहे. माझ्या सासरचं नाव अनिता शामराव आहे. मला 2 मुलं आहे. एक डिप्लोमा करतोय, एक 11वी. शेतीचा व्यवसाय करते. रिझल्ट दिलाय मला. इकडे समोर. माझं माहेरचं नाव वैशाली भीमराव खेळणार. वैशाली भीमराव खेळणार इकडचं नाव आहे आणि सासरचं वैशाली महेश बाबू मावळे दिलेले. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगीचं ग्रॅज्युएशन झालं, मुलगा डिग्रीला. इकडे समोर. ओके. मी जयश्री रामदास आहेरे. लग्नानंतर जयश्री हेमंत खेळणार झाले आणि आता वन परिमंडळ अधिकारी देवळा म्हणून इथे कार्यरत आहे. मला एक मुलगा आहे, तो इंजिनिअरिंग करतो. इकडे समोर. काय मुली गावाचं नाव सांगितलं. ओके. बाहेरचं नाव आहे. माझं नाव गंगाबाई संजय वाघ. मला खैरेवाडीचं आहे. मला 2 मुलं आहे. माझा एक मोठा मुलगा आता इंजिनिअरिंग कॉलेजला टाकेले. त्याला 1ल्या वर्षाला तो 12 युनिव्हर्सिटीला आहे आणि लहान मुलगा 10वीला. त्याला 73% पडले. वर्धमान शाळेत शिकत होता. आता तो AVG कॉलेजला 11वीला सायन्स कॉलेजला आहे. माझं मूळ गाव खैरेवाडी. मी तिथे शेती व्यवसाय करते. नाही मी चला इकडे समोर. समोर समोर. थांबा 1 मिनिट. समोर. एकदा नमस्कार. माझं नाव, माझी पहिली ओळख पेटे सरांची मुलगी आणि दुसरी ओळख मिसेस निलेश सोनवणे. मी पुण्याला असते. मला 2 मुलं आहेत, श्री आणि राम. इथं या कॅमेऱ्यात समोर. इथं या कॅमेऱ्यात. माझे नाव सविता बापूराव चव्हाण. सासरचं नाव सविता देवेंद्र जाधव. माझे मिस्टर शिक्षक आहेत प्राथमिक. मला 2 मुली, एक इंजिनिअरिंगला आहे, एक B.Pharm. बरं. गावाचं नाव कासारे साक्री. समोर. ओके. शेवाळे. सासरचं नाव दीपक, एक कल्पना दीपक खैरनार. एक मुलगी 8वीला, एक मुलगा 1लीला आहे. ओके. ओले का? हां तिथे ओले. जास्त ट्रॉफी आणि माझं नाव लक्ष्मण खैरनार. 53 वर्गात लक्षा. त्यानंतर मला 2 मुली आहेत. माझे मिसेस पण शिक्षिका आहेत आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याचं योगदान अगदीच आहे. आम्हाला दोघांना त्या ठिकाणी मिळालं. त्याचबरोबर दोन्ही मुलींपैकी मोठी मुलगी 7वीला आहे, दुसरी मुलगी 2रीला आहे. मोठी मुलगी ऑलिम्पिक ॲडमध्ये स्टेट टॉपरला
4थ्या क्रमांकाने पास झाली, तिचा पुण्याला नंबर लागला आणि ती पुण्यात शिक्षण घेते. परंतु माझे पुतणे वगैरे संपूर्ण फॅमिली एकत्र आहे. पुतणे वगैरे सर्व याच शाळेतनं, तसंच माझ्या मोठ्या बहिणी सुद्धा याच शाळेतनं शिकल्या आणि आज पुतणे वगैरे ते सुद्धा इंजिनिअरिंग, डी फार्मसी, बी फॉर्म अत्यंत म्हणजे गुरुजनांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्याही पुढच्या मार्गदर्शनाने उच्च स्तरावर उच्च शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत. नक्कीच जी काही आपली मातृभूमी असते, ह्या मातृभूमीचे ऋण त्या ठिकाणी फेडण्यासाठी आपण नक्कीच सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आणि अधिकाधिक आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या गावासाठी अधिकाधिक अजून जास्त चांगले उपक्रम करता आले तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा एकत्र येऊ. ते आपली ओळख करून द्यायची आणि सगळ्यात महत्वाचा पडलेला प्रश्न की नाव काय सांगायचं. खरं तर आमचे ग्रुप तयार झाल्यानंतर आनंद हा झाला की बऱ्याच मुलींचे नाव आमच्या जुन्या नावाने सेव्ह झाले, आमचे नंबर, हो की नाही. तर आता तुम्हाला वाटेल परिचय करून द्यायचा. हो बोल ना माय. माझं नाव योगिता रामचंद्र आहिरे, सासरचं नाव योगिता विजय सोनवणे. मी पण 10वी इथूनच शिकली. माझ्या दोघी मुलीही 10वी पर्यंत